भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आज भिडणार, पावसामुळे सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता। मंत्री संजय शिरसाट यांचे पुन्हा एकदा निवृत्तीचे संकेत। 3-4 वर्षांनी सेवानिवृत्ती घेणार, योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घेतला तर बरं असतं, शिरसाटांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबरला मराठवाड्याच्या दौऱ्यावर। ठाकरे 8ही जिल्ह्यांचा करणार दौरा। दगाबाज रे अशी मोहीम राबवणार असल्याची दानवेंची माहिती। मविया मनसेच्या मोर्चा आयोजकांवर गुन्हा दाखल। भाजपच्या मोर्चाला परवानगी होती का असा सवाल, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही, मविया नेत्यांचा सवाल। रायसाहेब दानवेंचा नातू शिवम पाटील सह 8 जणांवर गुन्हा दाखल। भाजप पदाधिकारी कैलास आहेर यांनीच केला तक्रार दाखल। 10 कोटींची फसवणूक केल्याचाही होता आरोप। सुनील तटकरे यांनी प्रयोग थांबवावेत, अन्यथा आम्ही आमची भूमिका ठरवू। आमदार महेंद्र दळवी यांचा तटकरेंना इशारा। मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंसह गृहराज्यमंत्र्यांना फोन। महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशीची केली मागणी। नाशकात शरद पवार गटातून उदय सांगळे, सुनीता चारोस्करांची अकालपट्टी। भाजपमध्ये जाणार असल्याच्या रंगल्या चर्चा। नाशिकमध्ये नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे कारनामे सुरू। सुनील बागुल यांचे समर्थक बाळासाहेब पाठकवर गुन्हा दाखल। श्रमिक सेनेच्या बाळासाहेब पाठकवर खंडणीचा गुन्हा। पुण्याच्या कोंढव्यातील गणेश काळे हत्या प्रकरण, आरोपींना पुणे सत्र न्यायालयामध्ये केलं हजर। टोळी युद्धातूनच गणेश काळेची हत्या झाल्याची माहिती। सिकंदर शेख महाराष्ट्राचा स्वाभिमान। सिकंदरला अडकवण्याचे पंजाब हरियाणाच्या पैलवानांचं षडयंत्र असू शकतं, राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांचं वक्तव्य। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची आयएमए कडून दखल। सोमवारपासून बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवणार, आयएमएचे बीड जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनंत मुळेंची माहिती। ठाणेदारांसह 9 पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल। चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन मधला धक्कादायक प्रकार। पोलिसांच्या मारहाणीमध्ये आरोपीचा झाला होता मृत्यू। मालेगावात मुलांच्या किरकोळ वादातून गोळीबार, तक्रारदाराचा जीव थोडक्यात बचावला। मुख्य आरोपी मेहताब अली पोलिसांच्या ताब्यात। महाड मनसे पदाधिकारी मारहाण प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल। शहर प्रमुख पंकज उमासर यांनी गोगावलेंवर केली होती टीका केल्याच्या रागातून मारहाण झाल्याचा संशय। अमरावतीमध्ये ठाणेदारांसह 9 पोलिसांवर गुन्हा दाखल। चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन मधला धक्कादायक प्रकार। पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा झाला होता मृत्यू। इंदापूरमध्ये वाळू माफियांचे धाबे दणाणले। भीमा नदीपात्रामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई। 25 लाखांचा अवैध वाळू मुद्देमाल महसूल प्रशासनाकडून नष्ट। कार्तिकी एकादशी निमित्त पंढरी विठ्ठल भक्तांनी फुलली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते महापूजा संपन्न। शिंदेंची गोगावलेंसोबत फुगडीचाही घेतला आनंद। कोल्हार घोटी महामार्गावरती शेतकऱ्यांचा रास्ता रोको। अकोले तालुक्यातील कळस ते 1.5 तास रास्ता रोको। अजित पवारांच्या विधानामुळे शेतकरी संतापले।